या आधीच्या लेक्चरला आपले काही जे रूल राहिलेले होते ते रूल आणि त्याचसोबत आज आपण नवीन जो पॉइंट बघणार आहोत, आययूपीएससी नॉमेनक्लेचर ऑफ कंपाऊंड कंटेनिंग वन ऑर मोर फंक्शनल ग्रुप. तर या आधीचा एक जो रूल या आपण बघितलेला आहे साइड चेनचा, त्यानंतर पुढचा जो रूल आहे तो आता आपण आज बघणार आहोत. इफ अल्किल ग्रुप कंटेन ग्रेटर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स दॅन द रिंग. तर अल्किल ग्रुप जे आहे या अल्किल ग्रुपमध्ये जी रिंग ॲटम असणार आहे, रिंग जे असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त जर कार्बन ॲटम असतील, इफ अल्किल ग्रुप कंटेन ग्रेटर नंबर ऑफ कार्बन ॲटम दॅन द रिंग, रिंग पेक्षा जास्त कार्बन ॲटम जर अल्किल ग्रुपमध्ये असतील तर द कंपाऊंड इज नेम्ड ॲज द डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. तर अशा वेळेस हा कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करत असताना तो कशा पद्धतीने नॉमेनक्लेचर करायचं आहे, द कंपाऊंड इज नेम्ड ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. अल्केन पासून तो कंपाऊंड तयार झालेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन याचा अर्थ अल्केन पासून तयार झालेला नवीन कंपाऊंड याला म्हटलं जातं डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. रिंग इज ट्रीटेड ॲज अ सबस्टिट्यूएंट आणि अशा वेळेस रिंग जी असणार आहे ती सबस्टिट्यूएंट म्हणून ट्रीट करायची आहे, त्याला सबस्टिट्यूएंट मानायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तर या एक्झाम्पल मध्ये आपण जर बघितलं तर कार्बनची संख्या अल्किल ग्रुपमध्ये सर्वात जास्त आहे आणि रिंग मध्ये कार्बनची संख्या 1, 2 आणि 3 तीनच कार्बन ॲटम असलेली रिंग आहे. अशा वेळेस आपण काय करणार आहोत, तर जी स्ट्रेट चेन आहे ती किती कार्बन ॲटमची आहे ती पहिली काउंट करून घ्यायची. तर त्याच्यामध्ये कार्बन ॲटम जर मोजले आपण 1, 2, 3, 4, 5, 6 6 कार्बन ॲटम असलेला अल्केन कोणतं होईल, तर 6 कार्बन ॲटम असलेला अल्केन होणार आहे हेक्झेन. त्याच्यानंतर जर आपण रिंग जर बघितली तर रिंग कोणती आहे, तर रिंग 3 कार्बन ॲटम असलेली आपल्याला रिंग ही पाहायला मिळते, त्याला म्हटलं जातं सायक्लोप्रोपेन. आता ही सायक्लोप्रोपिल याला आपण सायक्लोप्रोपेन न म्हणता तो सबस्टिट्यूएंट आलेला आहे, त्याच्यामुळे त्याला सायक्लोप्रोपिल हा, कारण एक हायड्रोजन ॲटम या रिंग मधील जो आहे इथं CH2 असता, CH2 तर ते सायक्लोप्रोपेन झालं असतं, पण एक हायड्रोजन ॲटम कमी आहे आणि जेव्हा कोणत्याही अल्केन मधून किंवा ज्या ठिकाणी R किंवा AR ग्रुप मधून एक हायड्रोजन ॲटम कमी होतो त्याला आपण अल्किल ग्रुप म्हणतो आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी एक हायड्रोजन ॲटम आपल्याला कमी पाहायला मिळतो आणि त्यामुळे याला सायक्लोप्रोपिल आपण म्हणणार आहोत. हे झालं सायक्लोप्रोपिल आणि 6 कार्बन ॲटम असलेली रिंग, 6 कार्बन ॲटम असलेला जे स्ट्रक्चर आहे त्याला हेक्झेन म्हटलं जातं. परंतु आता आपल्याला इथं नंबरिंग द्यायचं, नंबरिंग कोणत्या साईडने द्यायचं हे प्रत्येकाला आता माहिती झालेलं आहे. नंबरिंग देत असताना आपण ज्या साईडने नंबरिंग द्यायचं की सबस्टिट्यूएंटला कमीत कमी नंबर आला पाहिजे. हा सायक्लोप्रोपाइल याला कमीत कमी नंबर कोणत्या साईडने येईल, लेफ्ट हँड साईडनी नंबरिंग केल्यानंतर की राईट हँड साईडने, तर लगेच तुमचं उत्तर जे आहे तुम्हाला आता समजलं असेल तर लेफ्ट हँड साईडने नंबरिंग केलं आपण 1, 2, 3 3 नंबरला सबस्टिट्यूएंट पाहायला मिळतोय आणि राईट हँड साईडने नंबरिंग केलं तर 1, 2, 3, 4 4th नंबरला इथे सबस्टिट्यूएंट पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे आपण नंबरिंग जे आहे ते लेफ्ट हँड साईडने करणार आहोत. नंबरिंग होईल 1, इथे होईल 2, त्यानंतर 3, पुढे 4, त्यानंतर 5, 6 कार्बन आणि हा मग सायक्लोप्रोपिल कोणत्या कार्बनला अटॅच झालेला आहे तर 3 नंबरच्या कार्बनला. त्याच्यामुळे कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. 3 सायक्लोप्रोपाइल हेक्झेन, 3 नंबरला सायक्लोप्रोपाइल ग्रुप अटॅच झालेला आहे आणि 6 कार्बन ॲटम असलेलं जे पॅरेंट अल्केन आहे हेक्झेन. त्यानंतर पुढचं आपण एक्झाम्पल जर बघितलं तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर अल्किल ग्रुप जो आहे तो छोटा आलेला आहे. अल्किल ग्रुप कोणता आलेला आहे, आयसोप्रोपाइल, 3 कार्बन ॲटम 1, 2, 3. आयसोप्रोपाइल हा सबस्टिट्यूएंट आहे आणि बिगर कंपाऊंड जो आहे तो बिगर कंपाऊंड कोणता होणार आहे, तर सायक्लोहेक्झेन हा बिगर कंपाऊंड आपल्याला इथं पाहायला भेटतोय. म्हणजे पॅरेंट अल्केन होईल सायक्लोहेक्झेन पॅरेंट अल्केन, कारण कार्बनची संख्या त्याच्यामध्ये 6 आहे आणि सबस्टिट्यूएंट कमी कार्बन ॲटम असलेला 3 कार्बन ॲटम असलेला आयसोप्रोपाइल आणि त्याच्यामुळे कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर होणार आहे आयसोप्रोपाइल सायक्लोहेक्झेन. या पद्धतीने नॉमेनक्लेचरचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपल्याला नेक्स्ट पॉईंट जो आहे तो पाहायचा आहे, आययूपीएससी नॉमेनक्लेचर ऑफ अ कंपाऊंड कंटेनिंग वन ऑर मोर फंक्शनल ग्रुप. एक किंवा एकापेक्षा जास्त जर फंक्शनल ग्रुप असतील तर अशा वेळेस जे काय करायचं आहे त्यासोबत मॉडिफाईड नेम ऑफ अ फंक्शनल ग्रुप ॲज इन आययूपीएससी नॉमेनक्लेचर. तर पहिला जो आहे तो आपण पहिला एक्झाम्पल फंक्शनल ग्रुप या ठिकाणी या कॉलम मध्ये आहे. प्रिफिक्स दुसऱ्या कॉलम मध्ये आहे. प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला नाव द्यायचं आणि सफिक्स म्हणजे शेवटी नाव द्यायचं. तर सफिक्स हे शेवटी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर पहिलं जे एक्झाम्पल आहे
COOH याचा प्रिफिक्स जो आहे याला प्रिफिक्स वापरला जातो कार्बॉक्सी आणि सफिक्स याचा आहे OIC ऍसिड. त्यानंतर पुढचा फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड OOR, त्याला COOR तुम्ही देखील म्हणू शकता. या COOR ला याचा प्रिफिक्स जो आहे अल्कॉक्सी कार्बोनिल होतो, म्हणजे सुरुवातीला अल्कॉक्सी कार्बोनिल तुम्ही म्हणू शकता, किंवा शेवटी जर घ्यायचा असेल सफिक्स तर OATE मिथॅनोएट, इथॅनोएट, इथिल इथॅनोएट, मिथिल मिथॅनोएट या पद्धतीने. त्यानंतर C डबल बॉन्ड OCl किंवा COCl सुद्धा त्याला म्हणू शकता तुम्ही. त्याला म्हटलं जातं प्रिफिक्स मध्ये क्लोरो कार्बोनिल आणि सफिक्स मध्ये ऑइल क्लोराइड मिथॅनॉइल. आपण फॉर एक्झाम्पल वेगवेगळे एक्झाम्पल जर घेतले CH3C डबल बॉन्ड OCl किंवा HCH4 CH3 CH2 C डबल बॉन्ड OCl, ऍसिटिल क्लोराइड या किंवा वेगवेगळे जे एक्झाम्पल आहे ते आपण घेतले तर या पद्धतीने त्याला क्लोरो कार्बोनिल किंवा OYL ऑइल क्लोराइड या पद्धतीने त्याचं नॉमेनक्लेचर जे आहे ते सफिक्स मध्ये करू शकतो. त्यानंतर पुढचे एक्झाम्पल आहे C डबल बॉन्ड ONH2, त्याला CONH2 असं म्हटलं जातं. आता यामध्ये याचा प्रिफिक्स जो आहे कार्बॅमॉइल आणि त्याला सफिक्स जे आहे ते अमाइड असं म्हटलं जातं. आणि यामध्ये पुढचा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला म्हटलं जातं C ट्रिपल बॉन्ड N. याआधी देखील आपण तो बघितलाय. प्रिफिक्स मध्ये त्याला सायनो म्हटलं जातं आणि सफिक्स मध्ये नायट्राइल असं यूज केलं जातं. त्यानंतर CHO C डबल बॉन्ड OH अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप आहे, त्याला प्रिफिक्स मध्ये फॉर्मिल आणि शेवटी ज्या सफिक्स जो आहे तो आहे त्याचा AL. त्यानंतर फंक्शनल ग्रुप C डबल बॉन्ड O, याला प्रिफिक्स मध्ये ऑक्झो आणि सफिक्स जो आहे त्याला ONE कीटोन ज्या पद्धतीने आपण म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे OH, याला हायड्रॉक्झिल प्रिफिक्स मध्ये आपण म्हणत असतो आणि सफिक्स मध्ये नॉमेनक्लेचर करत असताना शेवटी अल्केनचा E जो आहे तो OL ने रिप्लेस केला जातो. त्यानंतर ॲमिनो जे आहे प्रिफिक्स मध्ये आणि सफिक्स मध्ये अल्केनचा ANE पैकी आपण रिमूव्ह करायचं आणि E जो आहे तो कशाने रिप्लेस करायचा, अमाइन, अल्कॅना अमाइन या पद्धतीत त्याचं नॉमेनक्लेचर होतं. सो मॉडिफाईड नेम्स ऑफ अ फंक्शनल ग्रुप ॲज इन IUPAC नॉमेनक्लेचर. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे फंक्शनल ग्रुप अपिअरिंग प्रिफिक्स अँड सफिक्स. तर आत्ताच आपण या टाईपचा थोडासा पार्ट बघितला होता. फंक्शनल ग्रुप NO2, त्याला म्हटलं जातं नायट्रो. हॅलोजन लक्षात ठेवा, X म्हणजे काय, तर X म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन होतात, त्याला हॅलोजन म्हटलं जातं. शॉर्ट फॉर्म मध्ये हॅलो प्रिफिक्स, मग प्रिफिक्स जो आहे फ्लोरीनचा प्रिफिक्स फ्लोरो, क्लोरीनचा क्लोरो, ब्रोमीन असेल तर ब्रोमो, आयोडीन असेल तर आयडो हा प्रिफिक्स होणार आहे. त्यानंतर पुढचा जो फंक्शनल ग्रुप आहे OR, मग तो R ग्रुप CH3 असू शकतो, CH2 CH3 म्हणजे C2H5 असू शकतो, इथाइल ग्रुप त्याचा प्रिफिक्स जो आहे तो होणार आहे अल्कॉक्सी म्हणजेच मिथॉक्सी, इथॉक्सी या पद्धतीने, प्रोपॉक्सी, ब्यूटॉक्सी, पेंटॉक्सी लाईक दिस. सो फंक्शनल ग्रुप अपिअरिंग ओनली ॲज अ प्रिफिक्स. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे नेमिंग मोनोफंक्शनल कंपाऊंड्स. मोनोफंक्शनल कंपाऊंडचं नेमिंग जे आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. वेन अ मॉलिक्यूल कंटेन ओनली वन फंक्शनल ग्रुप, जेव्हा मॉलिक्यूल मध्ये एकच फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतो, द लॉंगेस्ट कार्बन चेन कंटेनिंग दॅट फंक्शनल ग्रुप इज आयडेंटिफाईड ॲज द पॅरेंट चेन. आणि त्यातला जी लॉंगेस्ट कार्बन चेन असणार आहे की ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप असतो, अशी कार्बन चेन आपण त्याला पॅरेंट चेन असं म्हटलं जातं. की ज्या पॅरेंट चेन मध्ये, ज्या कार्बनच्या चेन मध्ये फंक्शनल ग्रुप जो आहे तो आलेला असतो, अशा कार्बन चेनला आपण पॅरेंट चेन जे आहे ते म्हणणार आहोत. पॅरेंट चेन किंवा तर ज्या कार्बनच्या लॉंगेस्ट चेन मध्ये फंक्शनल ग्रुप येतो त्याला म्हटलं जातं पॅरेंट चेन. अँड नंबर्ड सो ॲज टू गिव्ह द स्मॉलेस्ट लोखंड टू द कार्बन बेअरिंग अ फंक्शनल ग्रुप. आणि फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला सर्वात स्मॉलेस्ट म्हणजे सर्वात कमीत कमी नंबर जो आहे तो आला पाहिजे. स्मॉलेस्ट लोखंड नंबर, सर्वात कमीत कमी नंबर आला पाहिजे. द पॅरेंट नेम इज मॉडिफाईड बाय अप्लाइंग सफिक्स. मग अशा ठिकाणी पॅरेंट जे नेम असणार आहे त्याला सफिक्स म्हणजे सुरुवातीचं जे काही नाव आहे ते आपण त्याचं बदलू शकतो किंवा जो काही
फंक्शनल ग्रुप आला असेल त्याच्यानुसार नॉमेनक्लेचर त्या ठिकाणी आपण करत असतो. लोकेशन ऑफ द फंक्शनल ग्रुप इज इंडिकेटेड वेअर नेसेसरी अँड वेन इट इज नॉट वन. फॉर एक्झाम्पल, तर लोकेशन जे आहे फंक्शनल ग्रुपचं ते इंडिकेट केलं जातं जिथं गरज असेल त्या ठिकाणी. वेन इट इज नॉट वन, ज्या ठिकाणी गरज नसेल वन. तर असे काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत की ज्या ठिकाणी वन जो आहे तो मेन्शन करायची गरज नाहीये. असे काही एक्झाम्पल आपण पुढे बघणार आहोत. तर पहिलं एक्झाम्पल आहे CS3 CH2 CH2 COOH. तर यामध्ये शेवटचा हा जो फंक्शनल ग्रुप आलेला आहे, तुम्हाला 12वी मध्ये हे सर्व नॉमेनक्लेचर पाहायचे आहे. आता जस्ट माहिती करून घ्या फक्त. तर कार्बॉक्सिलिक ऍसिड आहे, याचं IUPAC नॉमेनक्लेचर करत असताना आपण त्याला अल्कॅनॉइक ऍसिड म्हणत असतो. मग कार्बनची संख्या याच्यामध्ये किती आलेली आहे, तर कार्बनची संख्या आपल्याला 1 2 3 4 4 कार्बन ऍटम पाहायला भेटतात. आणि 4 कार्बन ऍटम असतील तर ते अल्केन जे आहे ते होतं ब्युटेन. मग ब्युटेनचा ब्युटेनचं स्पेलिंग प्रत्येकाला माहिती. ब्युटेनचं BUTANE आणि जो ई आहे तो ई फक्त कशाने रिप्लेस करायचा, OIC ऍसिडने, आणि ते या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर तयार होईल. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ब्युटॅनॉइक ऍसिड. तर इथे COOH ग्रुप जो आहे तो 1 नंबरला आलेला आहे. असं इथे मेन्शन करायची काही गरज नाही. नो नीड टू मेन्शन वन. अशा ठिकाणी वन मेन्शन वगैरे करायची काही गरज नाही. आणखी पुढचं एक्झाम्पल CS3 CH2 C∧N एक एक्झाम्पल आहे. तर याच्यामध्ये सायनाइड ग्रुप आलेला आहे किंवा त्याला नायट्राइल सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मग 3 कार्बन ऍटम असलेला अल्केन होणार आहे प्रोपेन, आणि त्याला सफिक्स जो आहे तो तिथे आपण कनेक्ट केलेला आहे, तर तो होणार आहे प्रोपेन नायट्राइल. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज प्रोपेन नायट्राइल. याला म्हटलं जातं प्रोपेन नायट्राइल. पुढचं एक्झाम्पल आता आपण बघणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे CH3 C∧O CH2 CH2 CH3. तर याच्यामध्ये C∧O म्हणजे हे कीटोनचा फंक्शनल ग्रुप आलेला आहे. C∧O तुम्ही जर फंक्शनल ग्रुप तोंडपाठ केले असतील तर तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल. मग कीटोन जे आहे अल्कॅनोन त्याला म्हटलं जातं, अल्कॅनोन. मग अल्कॅनोन जे आहे ते अल्कॅनोन, मग अल्केन कार्बन ऍटम काउंट करून घ्यायची. कार्बनची संख्या किती आहे, तर कार्बनची संख्या आपल्याला पाहायला भेटते 1 2 3 4 अँड 5. 5 कार्बन ऍटम असलेलं अल्केन होईल पेंटेन. पेंटेनचं स्पेलिंग प्रत्येकाला माहिती, PENTANE. आणि जो ई आहे तो ई कशाने रिप्लेस करायचा आहे, ONE ने रिप्लेस करायचं, पेंटॅनोन. परंतु जो C∧O ग्रुप आहे तो 2 नंबरच्या कार्बनला, इकडनं 1 नंबर, याला 2 नंबर येणार आहे, 2 नंबरच्या कार्बनला आलाय. त्याच्यामुळे तिथं आपण मेन्शन केलं 2. पेंटेन टू ओन, नेसेसरी टू मेन्शन 2. आता या ठिकाणी 2 नंबरला आलेला आहे फंक्शनल ग्रुप, तो मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे इथं आपण 2 मेन्शन केलेला आहे. त्याच्यानंतर ब्युटॅनोन. आता ब्युटॅनोन जे आहे पुढचं कीटोनच आहे. या ठिकाणी 2 नंबरच्या कार्बनला हा कीटोनिल ग्रुप जो आहे कार्बोनिल ग्रुप आलेला आहे. तर कार्बनची संख्या जर आपण काउंट केली, या आधीचं एक्झाम्पल हे पेंटेन टू ओन झालं. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल जे आहे त्याच्यामध्ये कार्बनची संख्या जर आपण काउंट केली 1 2 3 4, 4 कार्बन ऍटम होत आहे. तर 4 कार्बन ऍटम असलेलं कीटोन जे आहे ते ब्युटॅनोन होणार आहे. तिथं ब्युटेन टू ओन असं मेन्शन करायची काही आवश्यकता नाही. नो नीड टू मेन्शन टू ओन, म्हणजे ब्युटेन BUTANE, ई रिप्लेस करायचा ONE ने, आणि त्याच्या आधी तुम्ही असं 2ONE लिहिलं तरी देखील चालू शकतं. परंतु तुम्ही नाही लिहिलं तसं 2ONE तरी देखील ते देखील ऍक्सेप्टेबल आहे, कारण त्या ठिकाणी 2 नंबरलाच कार्बोनेटची पोझिशन जी आहे, तुम्ही नावावरून जरी स्ट्रक्चर लिहायला घेतलं तर ते कुठल्याही पद्धतीने बदलणार नाही. तर हे कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर सेम राहणार आहे. तिथं तुम्हाला 2ONE असं मेन्शन करायची गरज पडणार नाही. असे काही एक्झाम्पल आपल्याला पुढं पाहायचं आहे. त्याचंच हेच रूल्स जे आहे त्यांनी सांगितलेले आहे. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल, वेन द फंक्शनल ग्रुप कॅनॉट बी यूज. जेव्हा फंक्शनल ग्रुप वापरला जात नाही, युज्ड ॲज अ सफिक्स, जेव्हा फंक्शनल ग्रुप सफिक्स म्हणून वापरला जात नाही. अँड कॅन बी ओनली द प्रिफिक्स. आणि अशा काही ठिकाणी जो फंक्शनल ग्रुप आहे तो सुरुवातीचं नाव म्हणजेच प्रिफिक्स म्हणून वापरला जातो. द मॉलिक्यूल इज नेम्ड ॲज अ पॅरंट अल्केन. आणि अशा वेळेस मॉलिक्यूल जो आहे तो पॅरंट अल्केन म्हणून त्या ठिकाणी लिहायचा असतो. कॅरिंग द फंक्शनल ग्रुप ॲज अ सबस्टिट्युएंट. आणि जो फंक्शनल ग्रुप जो आहे तो सबस्टिट्युएंट म्हणून त्याचा विचार करायचा असतो. स्पेसिफाईड कार्बन, फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल दिलेलं आहे.
तर पहिलं एक्झाम्पल आहे CH3 CH2 CH2 NO2. तर याच्यामध्ये आपल्याला हा फंक्शनल ग्रुप जो आहे तो सफिक्स म्हणजे शेवटी न घेता तो प्रिफिक्स मध्ये घ्यायचा आहे, नायट्रो ग्रुप. मग तो नायट्रो ग्रुप किती नंबरच्या कार्बनला अटॅच झालेला आहे, तर 1 नंबरच्या कार्बनला अटॅच झालाय. कार्बनची संख्या जर आपण काउंट केली तर 3 कार्बनची संख्या त्या ठिकाणी होते. हा पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन. मग या ठिकाणी त्याचं नॉमेनक्लेचर कसं होणार आहे, 1 नंबरला नायट्रो ग्रुप अटॅच आहे, त्याच्यामुळे 1 नायट्रो आणि 3 कार्बन ॲटम असलेला अल्केन होणार आहे प्रोपेन. त्याच्यामुळे या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर काय होणार आहे, 1 नायट्रो प्रोपेन. पुढचे एक्झाम्पल जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन जी आहे ही लॉंगेस्ट चेन आपल्याला पाहायला भेटते. आणि हा सबस्टिट्यूएंट जो आहे तो सबस्टिट्यूएंट या ठिकाणी आपण बघू शकतो. हा सबस्टिट्यूएंट झाला. मग 3 कार्बन याचा हा सबस्टिट्यूएंट जो आहे तो झाला मिथॉक्सी. तो किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे, तर 2 नंबरच्या कार्बनला. हा 1 नंबर, हा 2 नंबरचा कार्बन, हा 3 नंबरचा. किंवा इकडनं नंबरिंग केलं तर हा 1 2 आणि हा 3 होईल. 2 नंबरच्या कार्बनला मिथॉक्सी ग्रुप अटॅच आहे आणि त्याच्यामुळे तो मिथॉक्सी ग्रुप 2 नंबरच्या कार्बनला अटॅच असल्यामुळे त्याचं नॉमेनक्लेचर कसं होईल, 2 मिथॉक्सी प्रोपेन. तर या पद्धतीने नॉमेनक्लेचर आपण करू शकतो. वेगवेगळ्या कंडिशन आपण फक्त इथं बघतोय. त्याच्यानंतर पुढची कंडिशन पॉलीफंक्शनल कंपाऊंड. जर जास्त फंक्शनल ग्रुप जर प्रेझेंट आले तर काय करायचं आहे, त्याची आता ती कंडिशन आपण पुढे बघणार आहोत. द ऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड असणार आहे की ज्यांच्यामध्ये पॉझेसिंग म्हणजे ज्यांच्यामध्ये 2 or more फंक्शनल ग्रुप, असे ऑर्गॅनिक कंपाऊंड की ज्यांच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप ते सारखे म्हणजे सेम आणि वेगवेगळे म्हणजे डिफरंट असणार आहे इन देअर मॉलिक्यूल आर कॉल्ड पॉलीफंक्शनल कंपाऊंड. आता परत मराठीमध्ये डेफिनेशन समजून घ्या. द ऑर्गॅनिक कंपाऊंड पॉझेसिंग 2 or more फंक्शनल ग्रुप्स सेम ऑर डिफरंट इन देअर मॉलिक्यूल आर कॉल्ड पॉलीफंक्शनल कंपाऊंड. असे ऑर्गॅनिक कंपाऊंड की ज्यांच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप ते सारखे असू शकतील किंवा भिन्न म्हणजे वेगवेगळे असू शकतील मॉलिक्यूलमध्ये, अशा फंक्शनल ग्रुप असलेल्या कंपाऊंडला पॉलीफंक्शनल कंपाऊंड असं म्हटलं जातं. तर पॉलीफंक्शनल कंपाऊंड म्हणजे काय ते आता आपण बघणार आहोत. पॉलीफंक्शनल कंपाऊंड म्हणजे काय, तर पॉलीफंक्शनल कंपाऊंड, पॉली याचा अर्थ घ्यायचं मेनी, जास्त. फंक्शनल ग्रुप, ज्या कंपाऊंडमध्ये जास्त फंक्शनल ग्रुप असतात अशा कंपाऊंडला काय म्हटलं जातं, पॉलीफंक्शनल कंपाऊंड. पॉली म्हणजे मराठीत या समजून घ्या जास्त, फंक्शनल ग्रुप म्हणजे तुम्हाला माहिती हे सर्व फंक्शनल ग्रुप आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ज्या कंपाऊंडमध्ये जास्त फंक्शनल ग्रुप पाहायला मिळत आहेत त्या कंपाऊंडला म्हटलं जातं पॉलीफंक्शनल कंपाऊंड. वेन देअर आर 2 or more different functional group, one of them is selected as a principal functional group. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतात तर त्यातला एक जो फंक्शनल ग्रुप आहे तो प्रिन्सिपल म्हणजे मेन फंक्शनल ग्रुप म्हणून सिलेक्ट करायचा असतो आणि दुसरा जो असणार आहे तो दुसरा सबस्टिट्यूएंट म्हणून हा सिलेक्ट करायचा असतो. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टिट्यूएंट असतील तर त्यातला पहिला फंक्शनल ग्रुप हा मेन फंक्शनल ग्रुप म्हणजे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी जे स्पेलिंग आहे ते आपण जे स्पेलिंग या ठिकाणी आपण हे डिफरंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जो आहे, कारण वेगवेगळ्या बुकमध्ये त्याच पद्धतीने स्पेलिंग आपल्याला पाहायला मिळतं, तेच आपण इथे घेतलेलं होतं. तर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. तर याच पद्धतीचं जे आहे तर ओके, प्रिन्सिपल म्हणजे मेन, मुख्य. प्रिन्सिपल म्हणजे मुख्य फंक्शनल ग्रुप जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रिन्सिपल फंक्शनल म्हणजे मेन, मुख्य हा फंक्शनल ग्रुप आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे. कन्सिडर ॲज अ सबस्टिट्यूएंट, आणि तो सबस्टिट्यूएंट म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर केला जातो. द प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप इज युज्ड ॲज अ सफिक्स, आणि जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे तो सफिक्स म्हणून हा ट्रीट केला जाणार आहे. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप हा सफिक्स याचा अर्थ काय, तर शेवटचे जे शब्द आहे त्याला म्हटलं जातं सफिक्स. सफिक्स म्हणजे शेवटचे शब्द, लास्ट काही लेटर IUPAC नॉमेनक्लेचरचे. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतील तर त्यातला एक जो फंक्शनल ग्रुप आहे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून कन्सिडर करायचा आणि दुसरा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला म्हटलं जातं सबस्टिट्यूएंट फंक्शनल ग्रुप, सबस्टिट्यूएंट म्हणून त्याला ट्रीट करायचं. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जो आहे तो सफिक्स म्हणून आपल्याला ट्रीट करायचा आहे त्या ठिकाणी.
while the other substituent are written with appropriate prefixes. आणि इतर जे सबस्टिट्युएंट असणार आहे, इतर जे फंक्शनल ग्रुप असतील सेकंड, तर त्यांना ते अप्रोप्रिएट त्याला प्रिफिक्स म्हणून तो कन्सिडर करायचा. प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीचे नाव. द प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप इज डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ द फॉलोइंग ऑर्डर ऑफ प्रायोरिटी. आता मग त्यातला कोणता प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप घ्यायचा आणि कोणता सबस्टिट्युएंट घ्यायचा, तर त्याच्याकरिता काय असणार आहे, एक ऑर्डर ठरवून दिलेली आहे. कोणता प्रिन्सिपल घ्यायचा आणि कोणता सबस्टिट्युएंट कन्सिडर करायचा. तर पहिला ही ऑर्डर जी आहे या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटते. पहिला आहे COOH, त्यानंतर SO3H, त्यानंतर आहे ईस्टर मध्ये C डबल बॉन्ड OOR, त्यानंतर C डबल बॉन्ड OCl, त्यानंतर हा म्हणजेच असाइल क्लोराइड आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. त्या ठिकाणी CH3, C डबल बॉन्ड OCl, ॲसिटिल क्लोराइड वगैरे. त्यानंतर अमाइड जो आहे C डबल बॉन्ड ONH2, त्यानंतर सायनाइड, त्यानंतर C डबल बॉन्ड OH, पुढे आहे कार्बोनिल, त्यानंतर OH म्हणजे अल्कोहोल, ॲमिनो ग्रुप NH2 ग्रुप, कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे अल्किन, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे अल्काइन. तर या पद्धतीने ही पूर्ण जी ऑर्डर आहे ती तुम्हाला फक्त लक्षात ठेवावी लागेल, कोणता प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आणि कोणता सबस्टिट्युएंट त्या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर पुढचा आहे IUPAC रूल्स फॉर नेमिंग मोनो ऑर पॉलीफंक्शनल कंपाउंड्स. तर त्याचे काही रूल्स आहे ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. द लॉंगेस्ट कार्बन चेन कंटेनिंग ऑर bearing a single or principal functional group is identified as a parent chain. तर या पूर्ण वाक्याचा अर्थ समजून घ्या की ज्या ठिकाणी कार्बन जी सगळ्यात जास्त लॉंगेस्ट कार्बन चेन असणार आहे, जी लॉंगेस्ट चेन आपल्याला पाहायला मिळते, त्या लॉंगेस्ट चेन मध्ये जी लॉंगेस्ट कार्बनची चेन असेल, लॉंगेस्ट कार्बन चेन कंटेनिंग, की ज्याच्यामध्ये एक सिंगल प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप हा पाहायला मिळत असतो. सिंगल फंक्शनल ग्रुप असेल, सिंगल फंक्शनल ग्रुप इज आयडेंटिफाय ॲज अ पॅरंट चेन, आणि ती आपण पॅरंट चेन म्हणून आयडेंटिफाय करायचे आहे. इथर इज नेम्ड ॲज अ अल्कॉक्सी अल्केन, आणि काही ठिकाणी इथर जे आहे त्या इथरला काय म्हटलं जातं, अल्कॉक्सी अल्केन असं म्हटलं जातं. तर थोडक्यात काय, तर लॉंगेस्ट कार्बन चेन असेल आणि त्याच्यामध्ये सिंगल फंक्शनल ग्रुप असेल तर ती पॅरंट चेन म्हणून सिलेक्ट करायची. इथरला नाव दिलं जातं अल्कॉक्सी अल्केन, त्या ठिकाणी 2 R ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात. वाईल नेमिंग इट द लार्जर अल्किल ग्रुप, आणि नॉमेनक्लेचर करत असताना जो लार्जर अल्किल ग्रुप असणार आहे इज चूजन ॲज अ पॅरंट चेन, आणि तो जो सर्वात लॉंगेस्ट कार्बन ॲटम असलेली जी चेन असेल ती आपल्याला पॅरंट चेन म्हणून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट ॲज अ पॅरंट चेन. Numbering of a parent chain is done so as to give the lowest possible locant number to the carbon atom of this functional group. आता ज्याचे जसे एस्टरचे एक्झाम्पल येतील आपल्याकडे, इथरचे एक्झाम्पल येतील, त्या इथरच्या एक्झाम्पल वरनं आपण हा रूल जो आहे तो तुम्हाला आणखी सविस्तर समजेल. का अल्कॉक्सी अल्केन काय म्हणायचं, ज्याच्याकडे R ग्रुप ज्याचा बिगर असणार आहे, R म्हणजे अल्किल ग्रुप ज्याचा मोठा असणार आहे, तो पॅरंट अल्केन किंवा पॅरंट आपल्याला करायचा आहे, पॅरंट अल्केन. आणि नंबरिंग जे आहे ते पॅरंट चेनचा अशा पद्धतीने द्यायचंय की त्याला कमीत कमी नंबर जो आहे तो आला पाहिजे. नंबर टू द कार्बन ॲटम ऑफ दिस फंक्शनल ग्रुप. त्याच्यानंतर पुढचा जो रूल आहे तो आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. नेक्स्ट रूल, द नेम ऑफ द पॅरंट हायड्रोकार्बन इज मॉडिफाईड ॲडिक्वेटली विथ अप्रोप्रिएट सफिक्स इन अकॉर्डन्स विथ द सिंगल प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. जे नेम असणार आहे पॅरंट हायड्रोकार्बनचं जे नाव आहे ते मॉडिफाईड केलं जात असतं ॲडिक्वेटली विथ अप्रोप्रिएट सफिक्स. जो सफिक्स असणार आहे, शेवटचे जे काही शब्द असणार आहे त्याच्यासोबत ते मॉडिफाईड केलं जातं. मग ते मध्ये सिंगल किंवा मेन जो काही फंक्शनल ग्रुप असेल त्याच्यासोबत ते मॉडिफाईड हे केलं जातं. त्यानंतर पुढचा जो रूल आहे नेक्स्ट, names of the other functional group, if any, are attached to this modified name as a prefixes. The locant number of all the functional groups are indicated before the corresponding suffix prefix. The carbon atom in C double bond OR, C double bond OCl, C double bond ONH2, CN
and CHO is carbon 1 by rule and therefore it is not mentioned in the IUPAC name. आता हा रूल शांतपणे समजून घ्या. जे काही नावं असणार आहे नेम्स ऑफ द अदर फंक्शनल ग्रुप, काही इतर जे काही फंक्शनल ग्रुपचे नावं असणार आहेत त्या ठिकाणी जर असतील अटॅच असतील तर टू धिस मॉडिफाईड नेम्स ॲज अ प्रिफिक्सेस, तर ते जे नावं आहेत ते आपण प्रिफिक्सेस मध्ये देखील घेऊ शकतो. द लोकंट नंबर ऑफ ऑल फंक्शनल ग्रुप्स, जे लोकंट म्हणजे जे नंबर असणार आहे, नंबरिंग आपण कार्बन चेनला करतो त्यालाच म्हटलं जातं लोकंट. त्या फंक्शनल ग्रुपचे जे काही नंबर असणार आहे ते इंडिकेट करायचे आहे, इंडिकेटेड बिफोर द करस्पॉन्डिंग सफिक्स ऑर प्रिफिक्स. ते नंबर आपल्याला मेन्शन करायचे सफिक्स पूर्वी किंवा प्रिफिक्स पूर्वी ते नाव जे आहे नंबर जे आहे ते द्यायचे आहे. द कार्बन ॲटम इन सी डबल बॉन्ड ओ आर, मग त्याच्यामध्ये कार्बन ॲटम असतील इस्टर मध्ये म्हणजे सी डबल बॉन्ड ओ आर मध्ये, किंवा जे ऍसिड क्लोराईड आहे सी डबल बॉन्ड ओ सी एल मध्ये, किंवा अमाइड असेल सी डबल बॉन्ड ओ एन एच टू मध्ये, सायनाइड मध्ये, अल्डिहाइड मध्ये, इज C1 बाय रूल अँड देअरफॉर इज नॉट मेन्शन इन द IUPAC नेम. आणि असे जे आहे ते IUPAC नेम मध्ये मेन्शन केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो आता आपण बघणार आहोत. IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अ सबस्टिट्यूएंट बेन्झीन. मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. आता मोनो सबस्टिट्यूटेड म्हणजे ज्या बेन्झीनला एकच सबस्टिट्यूएंट, एकच अटॅचमेंट पाहायला भेटते, सर्व ठिकाणी तुम्हाला बेन्झीन पाहायला भेटेल, त्याला एकच अटॅचमेंट, एकच जे अटॅचमेंट पाहायला भेटते त्याला म्हटलं जातं मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. तर त्या मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन विषयी आता आपण माहिती बघणार आहोत. तर मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन, द IUPAC नेम ऑफ अ मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन is obtained by placing the name of the substituent as a prefix to the parent skeleton which is a benzene. For example, याचा अर्थ समजून घ्या. IUPAC नेम जे आहे या मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीनचं या कशा पद्धतीने मिळवायचं आहे की कसं ऑब्टेन करायचं आहे. बाय प्लेसिंग द नेम ऑफ द सबस्टिट्यूएंट. जो सबस्टिट्यूएंट इथे क्लोरीन आहे त्याला म्हटलं जातं क्लोरो. मग ते क्लोरो जे आहे सबस्टिट्यूएंट ॲज अ सब प्रिफिक्स, तो प्रिफिक्स म्हणून सबस्टिट्यूएंट घ्यायचा. प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला, प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला, सफिक्स म्हणजे शेवटी. टू द पॅरेंट स्केलेटन विच इज अ बेन्झीन. बेन्झीनच्या पूर्वी ते नाव घ्यायचं आहे. मग उदाहरणार्थ सबस्टिट्यूएंट पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जो पाहायला भेटतोय तर तो आहे क्लोरीन म्हणजे क्लोरो, आणि बेन्झीन आहे म्हणजे त्या कंपाऊंडचं नाव कसं होणार आहे क्लोरो बेन्झीन. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज क्लोरो बेन्झीन. या ठिकाणी NO2 सबस्टिट्यूएंट पाहायला भेटतोय. हा NO2 म्हणजे नायट्रो, तो बेन्झीनला अटॅच आहे, या बेन्झीनला अटॅच झालाय, त्याच्यामुळे कंपाऊंडचं नाव होणार आहे नायट्रो बेन्झीन. त्यानंतर इथं ब्रोमो आहे. हा ब्रोमो कोणत्या रिंगला अटॅच झालेला आहे तर बेन्झीनला अटॅच झालेला आहे, आणि त्यामुळे कंपाऊंडचं नाव होईल ब्रोमो बेन्झीन. हे झालं ब्रोमो बेन्झीन. इथं आहे आयोडीन. हा आयोडीन कशाला अटॅच झालेला आहे बेन्झीनला अटॅच झालेला आहे, त्याच्यामुळे या कंपाऊंडचं नाव होणार आहे आयोडो बेन्झीन. आयोडीन बेन्झीनला अटॅच आहे त्याला म्हटलं जातं आयोडो बेन्झीन. त्यानंतर इथं टर्शरी ब्युटाइल ग्रुप अटॅच झालेला आहे. CH3 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 हा जो ग्रुप आहे या ग्रुपला म्हटलं जातं टर्शरी ब्युटाइल ग्रुप. हा टर्शरी ब्युटाइल ग्रुप कशाला अटॅच झालेला आहे ते बेन्झीनला, त्याच्यामुळे या कंपाऊंडचं नाव होणार आहे टर्शरी ब्युटाइल बेन्झीन. असं या एक्झाम्पलचं नाव हे होणार आहे. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. सेम मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन हॅव अ ट्रायबल नेम. याच पद्धतीने जे मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन असणार आहे त्यांचे काही ट्रायबल नेम सुद्धा असणार आहे. विच मे शो नो रिझेम्बलन्स विथ द नेम ऑफ अ अटॅच सबस्टिट्यूएंट ग्रुप. आणि त्यांचं सबस्टिट्यूएंट जे काही ग्रुप आहे जसं की इथं मिथाइल आहे, NH2 आहे म्हणजे अॅमिनो आहे, अल्कोहोल आहे म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप आहे. तर या जे ट्रायबल म्हणजे जे काही ट्रायबल नेम असणार आहे त्याचे आणि सबस्टिट्यूएंटचा काही संबंध त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही. असे इथे ट्रायबल नेम जे आहे त्याला आपण हायलाइट करूया. ट्रायबल नेमचा आणि जे अटॅच सबस्टिट्यूएंट आहे त्यांचा काही संबंध जो आहे तो तिथे पाहायला मिळत नाही. नो रिझेम्बल्स म्हणजे तिथं काही संबंध पाहायला मिळत नाही. असे देखील आपल्याला काही नावं पुढं पाहायचे आहे. फॉर एक्झाम्पल मिथाइल बेन्झीन, म्हणजे तुम्ही इथं म्हणाल हा मिथाइल आहे आणि बेन्झीन आहे त्याच्यामुळे त्याचं नाव झालं मिथाइल बेन्झीन, परंतु त्याला ऍक्च्युअली काय म्हटलं जातं टोल्यून. टोल्यून, अॅमिनो बेन्झीन, ॲनिलीन, हायड्रॉक्सी
benzene as a phenol, and so the common names written in the bracket and are also used universally and accepted by the IUPAC. आणि असे जे नाव आहे ते युनिव्हर्सली ऍक्सेप्ट केलेले आहे, युनिव्हर्सली ते त्याला IUPAC ने मान्यता जी आहे ती दिलेली आहे. असे जे नॉमेनक्लेचर आहे ते आता आपण बघणार आहोत. मग त्यातलं पहिलं जे एक्झाम्पल आहे तर तुम्ही इथे सबस्टिट्यूएंट जर बघितला तो CS3 आहे, त्याला आपण मिथाइल म्हणतो, आणि या ठिकाणी बेन्झीन आहे, म्हणजे त्याचं नॉमेनक्लेचर काय व्हायला पाहिजे होतं, मिथाइल बेन्झीन. परंतु त्याचं नाव काय आहे, त्याला मिथाइल बेन्झीन पण म्हणतात, परंतु त्याला प्रॉपर जे IUPAC नॉमेनक्लेचर ऍक्सेप्ट केलेलं आहे टोल्यून त्याला म्हटलं जातं, टोल्यून. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे NH2 म्हणजे अॅमिनो ग्रुप आहे, आणि हा अॅमिनो ग्रुप बेन्झीनला अटॅच झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव काय होऊ शकतं, अॅमिनो बेन्झीन. परंतु त्याला काय म्हटलं जातं, ॲनिलीन असं म्हटलं जातं. या स्ट्रक्चरला बेन्झीन आणि NH2 ला ॲनिलीन म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे OH ग्रुप. हा OH म्हणजे हायड्रॉक्सी, हा हायड्रॉक्सी बेन्झीनला अटॅच झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचं नॉमेनक्लेचर काय होऊ शकतं, हायड्रॉक्सी बेन्झीन. परंतु त्याला ऍक्च्युअली काय म्हटलं जातं, फिनॉल असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज अ फिनॉल. त्यानंतर इथे मिथॉक्सी ग्रुप जो आहे OCH3 ग्रुप, हा बेन्झीनला अटॅच झालेला आहे आणि त्याला म्हटलं जातं मिथॉक्सी बेन्झीन, परंतु त्याचं ऍक्च्युअल जे नाव आहे त्याला म्हटलं जातं ॲनिसोल. दोन्ही पण नावं जे आहे IUPAC आणि हे ट्रायव्हल नेम पण हे दोन्ही ऍक्सेप्टेड आहे IUPAC ने. दोन्हीपैकी तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पुढचं हा अल्डिहाइडिक ग्रुप आहे, आणि हा अल्डिहाइडिक ग्रुप बेन्झीनला अटॅच झालेला आहे, तर त्याला म्हटलं जातं बेन्झाल्डिहाइड. या कंपाऊंडला म्हटलं जातं बेन्झाल्डिहाइड. त्याच्यानंतर पुढे एक ऍसिड जे आहे कार्बोक्सिलिक ऍसिड, हे ऍसिड या बेन्झीनला अटॅच झालेला आहे, तर या कंपाऊंडचं नाव जे आहे त्याला म्हटलं जातं बेन्झोइक ऍसिड. तर या पद्धतीने सर्व नॉमेनक्लेचर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. याचसोबत जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल. तर बाकीचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूयात.